झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज. शिवा, हा अरे किती फोन लावले मी तुम्हाला. तुम्हाला एवढा वेळ का झाला यार? भाऊ तिकडे नेटवर्क नव्हतं आणि तो जो बोटवाला आहे ना तो अचानक निघून गेला. आम्हाला ते सगळं चालत यावं लागलं. अरे काय झालं पण भाऊ, तुम्ही असं काही ते जरा बाकीचे कुठे आहेत? अरे अशू, जे घडून येते घडलं. म्हणजे काय झालं भाऊ? अरे बापरे, दिव्या कशी आहे मग? भाऊ हे सगळं कसं झालं? मी आले दिव्याला बघून. थांब शिवा, नाही नाही, उर्मिला काकू असं कसं करतील? दिव्याचा काहीतरी गैरसमज होतोय. मी बोलते तिच्याशी. दिव्याची अवस्था खूप वाईट आहे. ती कोणाचंच काही ऐकून घेत नाही. तू तिला प्लीज समजावून सांग, शांत कर. अशू, आपल्याला लगेच परत निघाल. मी बघते. भाऊ मी व्यवस्था करतो सगळी. शिवानी, दिव्या शांत हो. तू बरी कसं झालं? गाडी कसं घसरला तुझा? चालता चालता पाय सटकला तिचा. कुठे पळायचं टाकलं मला पाडलंय. मारलं जीव. मी काय करायचं सांग? मी कसं सांगायचं? त्याची अवस्था बघ काय झाली. तू शांत हो. हे बघ, होईल सगळं. मी आले ना आता. शांत हो. आई, हे काय चाललंय? हे कसं झालं सगळं? हा अपघात ना? हा अगं, अपघातच होता ग युतियो, पण ती ऐकायलाच तयार नाही. शिवानी अपघात असला ना, हे डोंगर कोसळलाय ग तिच्यावर. सगळं चांगलं सुरू असताना हे अचानक कसं काय झालं ग? हे बघ दिव्या, तू शांत हो. हे बघ, हा अपघात आहे अगं. कोणी मुद्दामून का करेल? नको माझा साथवत करू. तू जा इथून. तुला नाही आहे ना माझ्यावर विश्वास? तुला आता पण तुझ्याच लोकांची बाजू घ्यायची ना. जा मग, पण सत्य बदलणार नाही हा शिवा. दिव्या असं काय? तू जा इथून. शांत हो तू. शांत हो. शिवा, शिव तू ठीक आहेस? शिवा, कोणाची नजर लागली या सगळ्याला? काय झालं हे सगळं? हे नको होतं व्हायला. चंदन खुश होता, दिव्या खुश होती, आई आजी सगळे खुश होते, आणि हे सगळं का? ऐक शिवा, पण जे झालं ना ते खूपच वाईट झालंय. पण आपल्या हातात काहीच नव्हतं ना. शिवा, आता सगळ्यांना तुला धीर द्यावा लागेल मला. हे बघ, याशिवाय आपल्या हातात दुसरं काहीच नाही. आता दिव्या आता या परिस्थितीत कोणाचंच काही ऐकणार नाही. पण तिला सांभाळायला लागेल. भाऊ मी व्यवस्था केली आहे उद्याची, मी ते बघून येतो. नाही, मी ते बघतो. आता तू इथे थांब. तू या सगळ्यांना आधार दे. मी बघतो तिकडचं. शिव, काळजी घे. काही होणार नाही शिवा.
आहे ना तुझ्या पाठीशी. शांत हो अगं दिव्या. कसं करायचंय मी? आई वाचवू शकले माझ्या बाळाला. माझ्या सगळ्याचा काही उपयोगच नाही राहिला. जी बाई आपल्या बाळाला वाचवू शकली नाही तिला जगण्याचा हक्कच नाही. हे बघ दिव्या, असं नको बोलू अगं. आम्ही सगळे आहोत ना सोबत तुझ्या. हे बघ तू रडू नको अगं, शांत हो. सगळे इथेच आहेत की नाही तुझ्या बरोबर. हा, काही होणार नाही, सगळं नीट होईल. तू ते सगळं जाऊ दे. तू आधी ना स्वतःला त्रास करणं बंद कर अगं. तुला जर त्रास झाला तर आम्हा सगळ्यांना त्रास होईल. तू असं स्वतःला नको दोष देऊस. दिव्या, अगं काही गोष्टी आपल्या हातात नसत्यात ग. मला माफ कर दिव्या. मी प्रॉमिस केलं होतं तुला की तुला या अवस्थेत मी एकटं सोडणार नाही, काहीच अडचणी येऊ देणार नाही. बघितलंस ना काय झालं. तिकडे असायला पाहिजे होतं ना मी, पण नव्हतं. म्हणून देवाने शिक्षा दिली मला. या सगळ्याला फक्त मीच जबाबदार आहे दिव्या, फक्त मी. मला माफ कर. शिवा आत्ताही काहीच बोलणार नाही. आता यांचीच बाजू घ्यायची. तुला कळतंय का? तुझी बहीण आहे ना मी. तुला हे चुकीचं वाटत नाहीये का? हे बघ, मला सगळं कळतंय दिव्या, पण आत्ता ही वेळ नाहीये बोलायची. हा, तू जरा शांत हो. ज्यांची चूक झाली आहे ना शिवा, ते कधीच मान्य करणार नाहीत. हे बघ शिवा, मी पुन्हा सांगते, मी काही केलेलं नाही. तिचा पाय सटकून ती पडली आणि त्यामुळे हे असले आरोप मी ऐकून घेणार नाही. काकू, हे बघा, मला सगळं कळतंय, पण असं अजिबात नाही. तुम्ही हे बघा, तिच्या वतीने मी माफी मागते तुमची. उर्मिला, थोडा संयम ठेव स्वतःवर. शांत हो, आपण नंतर बोलू ना. की तू मलाच काय सांगतेस शांत व्हायला? तुलाही असं वाटतंय का की हे मी मुद्दाम केलंय? अगं, ताई, इतकी वाईट आहे का ग मी? का करीन असं? अगं तू तरी माझ्या बाजूने बोल. मला ना आता हे सगळं सहनच होत नाही. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज